अगं शमी ऐक तरी माझं. मला काहीच ऐकायचं नाही. अगं पण एकदा सांगितलं ना, आम्ही तुमचे ह्यूज फॅन आहोत. आम्हाला तुम्ही इतके आवडता, म्हणजे तुमचा आवाज पण आम्हाला इतका आवडतो. काय तर म्हणे फॅन्स, त्यांच्याच बरोबर जायचंस ना डिनरला. मला कशाला नेलं? फोटो काढायला? अगं काय तू पण किती गंमत करणार. गंमत करत नाहीये मी खूप सिरियस आहे. शमी अगं अभि प्लीज. आता कुठे चाललायस? चिडलीस ना, जातो मग मी. तसंही माझा चेहरा बघून तुला अजून राग येईल, त्यापेक्षा गेलेलंच बरं मी. अभि वेडा ग वेडा, गंमत करत होते मी तुझी. खरंच? हो. तुला काय वाटलं? मला वाटलं की आता जोपर्यंत मी आरजे तोपर्यंत अभिजित पेंटसे तुमचं काही खरं नाहीये, असं रोज सहन करावं लागणार. एवढंच ओळखलं ना शमिकाला? नाही रे अभि, खरंच तुझे एवढे फॅन्स आहेत, माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे. आणि सगळ्यात जास्त सुखावणारी गोष्ट कोणती आहे माहिती? सगळं जग ज्याच्यासाठी वेडा आहे ना, तो फक्त माझ्यावर प्रेम करतो. हा, पहिली गोष्ट बरोबर आहे. काय अभि? लव यू शमिका, थँक्यू सो मच. अगं या सगळ्यामध्ये आपण आशू आणि त्याच्याबरोबरचा तो मुलगा कोण होता विसरलोच. मला काही कळत नाही. अरे मी एक फोन करून विचारू का तिला? विचार. मी जरा आवरतो तोपर्यंत. रेडिओ स्टेशनला जायचंय ना फॅन्स साठी माझ्या. अभि हा शमी बोला, इतक्या रात्री कशी आठवण आली आमची? हा, आता तुम्हाला जर आमची आठवण येत नसेल तर आम्ही फोन नको का करायला? आम्हाला तर येते तुमची आठवण. तुम्हीच आजकाल बिझी असता ना. हो, बिझी तर तुम्ही असता डिनर मध्ये. काय? तुला कसं? आय मीन कसलं डिनर ग? बस सगळं कळलं हा मला आशुदी. तुझ्या आजच्या या डिनरने सगळं सिक्रेट समोर आलंय माझ्या. डिनर? तू मला बघितलंस का? कधी? आणि तू मला कशी नाही दिसलीस? बरोबर, कशा दिसणार? कारण समोर जो कोणी मुलगा बसला होता ना, त्यात तुम्ही इतक्या हरवल्या होत्या की आम्ही कोण काय कसं दिसणार नाही का? बाय द वे, कोण होता ग तो? तू बघितलं नाहीस त्याला? नाही ना, मी बघायलाच चालले होते तर नेमके तेव्हा अभिजितचे फॅन्स समोर आले आणि तेवढ्यात तू निघून सुद्धा गेलीस, म्हणून बघायलाच नाही मिळालं. ए अश्वती सांग ना, डेटवर गेली होतीस? कोण होता तो सांग ना. मला नाही सांगणार का? अगं तो माझा जुना स्कूलमेट होता. आम्ही असंच सहज भेटलेलो. तसं काही नाही शमी, खरंच. आणि तसं काही असलं असतं तर मी तुला सांगेन ना. नक्की बघा. हो हो, ह्या आधी मी तुला माझे सगळे सिक्रेट सांगितलेत. मग नाही, सगळे सिक्रेट्स नाही सांगितलेस तू अश्वती. अजून एक बाकीच आहे. तू अजूनही त्या मुलाचं नाव सांगितलं नाहीयेस मला, ज्याच्यामुळे आयुष्याच्या इतक्या लास्ट स्टेजला जाऊन तू परत आलीस, ज्याच्यावर तुझं जीवापाड प्रेम होतं आणि फसवलं त्याने तुला. हे बघ अश्वती, आता तुझी मेमरी परत येऊन इतके महिने झालेत. निदान आता तरी सांग ना ग,
अगं तू काय शमी हे फोनवर काय मुलांविषयी बोलतेस? तू तर मॅट्रिमोनियलच उघडलंस रियासारखं. माझी मेमरी परत आली तरीही मी त्या मुलाला विसरलीये ग. शमी तसं काही नाहीये, डोंट वरी. आणि आता हा विषय बास. हा, मी कधीही तुझ्यापासून काही लपवलंय का? नाही. जय, मला खूप भीती वाटते रे. मी शमिकापासून आजपर्यंत काहीही लपवलं नाहीये. ती मला खूप प्रश्न विचारत होती आणि मी उत्तरच देऊ नाही शकले. आशू, तू या सगळ्यासाठी स्वतःला का जबाबदार ठरवतेस? हे बघ, वेळ आली ना की आपण शमिकालाच काय सगळ्यांनाच काय ते खरं सांगून टाकू. आणि ठीक आहे ना यार, मी असं मोठं पाप केल्यासारखं काय बोलतेस? माणूस आहे यार मी, माणसाकडनं चुका होतात. पण जय, मला खूप भीती वाटते रे. मी इंडियात आल्यावर ज्या मुलाला भेटलेले त्याच्याच बद्दल ती विचारत होती. आणि तो मुलगा तू आहेस जर का तिला कळलं ना तर बापरे, आय कांट इमॅजिन आता काय होईल ते. आशू, डोंट वरी यार, प्लीज. हे बघ, आता फक्त थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. तोपर्यंत आपण आहे तसंच कंटिन्यू ठेवूया आणि नंतर काहीतरी मार्ग काढूया ना यातून. आशू, मी आहे ना तुझ्यासोबत. अभिजित, शमिका, खूप झाला आता तुमचा चिवचिवाट. आता अजय प्रभू एकाच दगडात 2 पक्षी मारणार. 2 नाही, 3. अभिजित, शमिका and my sweetheart Sandy auntie. हां हां, तुम्ही यादी द्या ना, आम्ही सगळं सामान आणून ठेवतो. नाही, खूप असं मोठा समारंभ नाही करायचा आपल्याला. साधारण घरची अशी 5-25 माणसं असतील, जास्त नाही. अभि, काय रे, दाढ दुखते तुझी? हो, ते सकाळी उठल्या उठल्या काहीतरी गोड खाल्लं ना, म्हणून जरा दुखतोय दात. हल्ली गोड खाणं फार वाढलंय तुझं. कमी कर आता. खरं म्हणजे बंदच कर थोडे दिवस. लग्न झालं, हे झालं, समारंभात फार गोड खाणं होतं. मग नको. अगं, झाली की नाही भाजी निवडून? चल घेऊन ये लवकर. सोड, जाऊ दे मला. मगाशी काय फार हसू येत होतं कोणाला तरी. आई काय म्हणाले माहितीये ना, तुझं गोड खाणं खूप वाढलंय हल्ली. आता मिठाईचं दुकानच आमच्या घरी आल्यानंतर मग तू गोड खातोस, जास्त खातोस, असं म्हणणं चुकीचं आहे की नाही? हे बघ, तुला आईंचं सगळं ऐकायला लागतं. हल्ली तुझं गोड खाणं वाढलंय ना, ते पूर्ण बंद करायचंय. तू कळलं ना? अच्छा. अभि, हे बघ, उगाच आई बघते ना.
डोंट वरी, माझा कोटा मी पूर्ण करून घेईनच. जय, मी डॅड बरोबर बोलले. सॉरी, मला काहीच कळलं नाही. मी त्यांना खूप विचारलं. जेव्हा मी त्यांना लॉयर बद्दल विचारलं तेव्हा ते खूपच सिरियस होऊन गेलेत आणि म्हणाले की वेळ आली की तुला सगळं कळेल. आणि आणि तू गप्प बसली असशील ना? हो ना? अगं, अरे थोडं पुश करायचं ना, थोडं जास्त प्रेमाने विचारायचं ना. किंवा त्यांच्या रूम मध्ये एखाद्या पर्सनल फाईल मध्ये काही डॉक्युमेंट सापडले असते तर. नाही पण तू शोधलंच नसशील ना. बघतेस का माझ्याकडे? जय, काय हा प्रकार? तुला ते फाईल्स एवढे डेस्परेटली का हवेत? का हवेत? मला असं वाटतंय की तू काहीतरी लपवतोयस. तुझ्या डोक्यात ना काहीतरी भलतच चालू आहे. हो, मी तुझ्यापासून काहीतरी लपवतोय. हो, माझ्या डोक्यात काहीतरी भलतच चालू आहे. पण काही चालू असलं ना तरी मला एक गोष्ट कळलेली की माझ्याविषयी तुझ्या मनात काय चालू आहे. अशू, तुला माझ्याबद्दल जे काय वाटतं ना त्याच्यामुळे मला माझी लायकी कळून चुकली. तुला माझ्यावर विश्वासच नाहीये मुळात. आणि ज्या माणसाचा माझ्यावर विश्वास नाही ना त्या माणसासोबत मला राहायची सुद्धा इच्छा नाही. मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये. जय, 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 तू हात सोड माझा, हात सोड. मला नाही बोलायचं तुझ्याशी. जय, प्लीज माझं ऐक. मला तुझ्यावर संशय नाही घ्यायचा. मग काय? मला कळत नव्हतं की तू डॅडच्या मॅटर मध्ये काय एवढा इन्व्हॉल्व होतोयस. हा, कारण की मी मूर्ख आहे. मी एक खूप मोठा इमोशनल फूल आहे. मी तुला ते पेपर्स, ते डिटेल्स याच्यासाठी शोधायला सांगत होतो की आपल्याला डॅडच्या टेन्शनचं मागचं कारण कळलं असतं. त्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे ज्याच्यामुळे ते त्यांचं जेवण, ते त्यांच्या औषधी सुद्धा वेळेवर घेऊ शकत नाहीये. आपण त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो असतो, त्यांना हेल्प केली असती. पण नाही, तुम्ही बायका आहे ना, कुठल्याही गोष्टीची वाकडी बाजूच तुम्हाला पहिली दिसते. जय, जय, आय एम सॉरी. जय, मी आता तुझ्यावर कधी संशय नाही घेणार. जय, जय. कधीच नाही. हो प्रॉमिस. हो, प्रॉमिस. पण तू पण मला प्रॉमिस दे की तू मला कधीही सोडून जाणार नाहीस. प्रॉमिस. तू वेडी आहेस का? माझ्या चकुलीचं बारसं आहे. आज नाव ठेवणार आपण. काय नाव ठेवायचं तुझं? हा, नवीन नवीन फ्रॉक घातलाय. छान दिसते का माझी पिल्लू? ओ ओ, कोण ग? ओले बाळा, कशाला लढतो तू? घेऊ का ग? ये ग सोनू माझं ते. आयशा, कशाला ललू येते बाळाला? हा, नवीन नवीन अंगा घातला आपण. हो, नाव दिलायचं छान छान. किती गोड दिसते ग खरंच. थांब, गाजराची डबी दे बरं. हा, ओले ओले ओले. बालाला नुसतं नको लागायला. सोना, ओले 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 ओले. हो, काय होते? गरम होते. हा, माधुरी, अगं तुझ्या सरांना बोलवलंस ना? येणार आहेत ना ते? हो. खरंच हा गुलाबी रंग किती खुलून दिसतो ना छकुलीला. माधुरी, काय झालं बाळा? आई, तुला माहिती हा फ्रॉक मी आणि विपुलने जाऊन आणला होता.
रंगावरून खूप भांडलो होतो आम्ही आणि शेवटी त्यांनी मला तयार केलं आणि हाच रंग पसंत करायला लावला. खूप स्वप्न रंगवली होती का आम्ही. छकुलीविषयी खूप स्वप्न बघितली होती. स्वप्नांची फुलपाखर अशी हातातून ओढून गेली आणि त्यांची रंग बोटावरच राहिली. आई, कधी कधी तुला आणि बाबांना किंवा अभि आणि शमिकाला बघते ना, विपुलची खूप आठवण येते ग मला. घरी आल्यावर तो आसपास नाहीये याची सारखी जाणीव होते मला. मनाचा एक कोपरा आता कायम रिकामा राहील. असं का म्हणतेस बाळा? तुझ्या सुन्या आयुष्यात रंग भरायला आता छकुली आले ना. बघ बघ, तुला सांगते आई, तू आता रडू नकोस. मी आहे ना तुझ्यासाठी. हो ना छकुली? आई, मीच नाही, माझी लेक काही खूप लकी आहे की आम्ही तुमच्या सोबत राहतोय. प्रत्येक मुलीला तुमच्यासारखे आई वडील आणि प्रत्येक नातीला तुमच्यासारखे आजी आजोबा मिळावेत. काय ग, तू का हसतेस? ती म्हणते आई ललू नको ग, नाही तर मला पण ललू येत. हो ना ग छकुली? माधुरी, घेला हिची तयारी कर आणि बाहेर घेऊन ये. जरा तयारी करते. घे पटकन. कोण ग माझ्या बाळाला? शमिका पेंडसे, मामा पेंडसे एकदम तयार आहेत आणि तुमच्या आधी. अभि, अभि, अभि प्लीज एवढं बांधून दे ना पटकन प्लीज. खूप उशीर झाला मला आधीच. नेहमी एवढीच सुंदर दिसशील. आत्ता दिसतेस तशी माझ्यासाठी. तू सांग मला, मी 60 वर्षाचं झाले तरी तू एवढंच प्रेम करशील ना माझ्यावर? हो, ते म्हणतात ना, प्रेम मुरल्यानंतर जास्त गोड होतं आणि मला तर गोड खायची सवयच आहे.
छकुली, बघितलंस ना तुझ्या मामा मामींकडे? त्यांना म्हणावं चला आता बाहेर, मी सगळे कधीपासून वाट बघतोय तुमची. अगं नाही मी 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 येणारच होते आता बाहेर. हा मी पण येणारच होतो का? हो 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 हो. छकुलीने बघितलं, मामीला मामापासून दूर जावंसच वाटत नाहीये. करणार काय? अभि, शमिका, देव करू आणि तुम्ही कायम असेच आनंदी राहा. बरं शमिका, तू त्या घरी कळवलंस ना? नाही म्हणजे सगळे येतात ना? हो सांगितलंय मी. आशुदीशी आताच थोड्या वेळापूर्वी बोलणं झालं माझं. ती आणि डॅड पण येणार आहेत. बरं झालं. चला, मला खूप काम आहे. तुमचं चालू आहे.